त्यांना कळायला पाहिजे ना लोकांचं काय म्हणणं आहे. मला काय देणं घेणं आहे त्यांचं राजकारणात विषय जाऊ. आणि मतापुरतं तुम्ही जर शब्दप्रयोग आणि शब्दप्रयोग करणार असला तिथं नातं नाही जमत. तुपकन सांगायचं आणि आलो ती एका चला संपला विषय तर तरुण जाईल ना सगळा महाराष्ट्र तर तुझं घाम आणि बिझन सगळा खपकून एका एकच माणसा आलो एक आम्ही दोघं चाल. त्यांना कळायला पाहिजे ना लोकांचं काय म्हणणं आहे. आता मला काय देणं घेणं आहे त्यांचं राजकारणात विषय जाऊ तिकडे. पण आहे ना लोकांचं म्हणणं यायचं एक तिच्या यायला जे होईन ते होईन काय एकदा यायचं एक. आपण एक नाही आलो तरी पडतो आणि एक आलो तरी पडतो पडतो झालं 15 वर्ष झाले पडत दोघं ते पडत आहे हे पडत आहे पण दोघाच्या मग गर्दी सारखीचे तरी पडत आहेत. त्यापेक्षा एक येऊन पडता येईल काय त्याला लोकांची तर इच्छा त्याला डोकेच नाही दोघाला तर आपण तर काय करणार आहेत आपलं काय करायचं त्यांचं ते राजकीय विषय बघा तुम्ही विचारलंय म्हणून सांगितलं. पण त्यांनी राहीन लोकांत म्हणून एकदा यायला पाहिजे दोघांनी जे होईन ते होईन त्याला काय विचार अरे लय नुसते मोदक खाणार आहे ते काही खरं नाही यांचं दोघं नुसते बसतात आज एक येणार उद्या एक येणार काय तुम्ही बुळबुळे जाऊ नये. बुळबुळ गाड्या नसतात का बुळबुळ गाड्या माहिती आहे तुम्हाला ऊस तोडायला असतात त्या ट्रक एका लांब तिकडं लावा लागते बुळबुळ गाड्या घेऊन हिंडायचं नुसते हे त्याच्या घरी येते ते त्याच्या घरी जाते ते त्याच्या घरी येते हे त्याच्या काय कुत्रे सबळीचा का बैल का मसडीत होता तुम्ही एकामेका तिथं जाऊन टुपकन सांगायचं आणि आलो ती एका चला संपला विषय. महाराष्ट्र दर्द घाम आणि भिजन सगळा खपकून एका एकच माणसा आलो एक आम्ही दोघं चाल सगळं पांगून जाईन ना खेळ ते नसते लयच बुळबुळ येते असले लोक कदरून गेले यांच्यावर ते बघत नाही टी व्ही लोक त्यांना आता त्यांनी असं काहीतरी खमक्या काम करून दाखवलं पाहिजे. आणि चाल उद्या सकाळी एक आलो तर आम्ही उद्या होणार आहे परत दिवशी होणार 13 दिवशी येणार आहेत आमका आमका पांडे गेला तो पांडे बोलून आला ह्यो पांड्या बोलला तो पांड्या आला तो पांड्या बोलला कोणचा कोण कुंकडी एवढे घालतात नुसते एकमेकाकडे जाते शेंगा सोडण्याचं काम झालं. मी म्हणतो ना माणसाला ना हे सुसंस्कृत राज्य आहे कडवट राज्य आहे खाट दिशी निर्णय पाहिजे खाट दिशी तो वाटा म्हणण्यात नफा होय आणि चाल एक ठरला आणि चला आलो नुसत्या बातम्या चालत्या परवा दिवशी एक येणार आहे 13 दिवशी बसायची तयारी किंवा त्याच्या घरी गेला काय हे लोकांना ते पंचायत वाटायला लागलं. पण आता जाता जाता एक फक्त सांगा की शेतकऱ्यांच्या सगळ्या हक्कासाठी आंदोलन कधी उभं राहील दिवाळीच्या पूर्वी नंतर कसं दिवाळीच्या नंतर ते मी बैठक घेऊ आधी सगळे शेतकरी संघटना आहेत त्यांचे अभ्यास त्यातलं आपल्याला माहीत नाही फक्त आपल्याला एकच माहिती आहे आपण कट्टर हे मॅनेज होणार नाही फुटणार नाही शेतकऱ्याला 150 200 500 वर्षात जे न्याय मिळाला नाही ते मिळून द्यायची ताकद फक्त त्यातले ज्ञानी संघटना आहेत बरेच 1000-500 लोक असतील त्यांचे म्हातारे माणसापासून चांगले ते मोठी बैठक लावू राज्याची त्याच्यानंतर डिसिजन घेऊ आंदोलन कोणत्या तारखेपासून सुरुवात पण आंदोलनाच्या नंतर शेतकऱ्याचे सगळे प्रश्न समूळ नष्ट करायचे पुरे काहीच नाही ठेवायचंच नाही पुन्हा नाही एका घरातून 2 माणसं द्यायची 1-2 माणूस मला आंदोलनाला पुऱ्या महाराष्ट्रातले कसं काय मार्ग निघत नाही यायला 1-1.5 महिन्याचा तुकडाच पाडून टाकतो. राज्यात निवडणूक नाही फेवडणूक नाही काय नाही एक मंत्री आमदार कोणीच जिल्ह्यात बैठक नाही काही नाही कोणी सभाला जायचं नाही कोणाच्या प्रचाराला जायचं नाही कोणाच्या नेत्याच्या दारात उभं राहायचं नाही नेत्याला महाराष्ट्रात फिरून द्यायचं नाही सभा बी घेऊन द्यायची नाही कुठं काही संबंध नाही वेळ आली तर महाराष्ट्रात मंत्री बी नाही राहून द्यायचा ना आमदार नाही कोणीच नाही चल महाराष्ट्रात बाहेर पुढे चल होय बाहेर महाराष्ट्रात सगळे मंत्री बाहेर काढणार सगळं बाहेर एक नाही थांबायची तर एकाने तुम्ही हे बी म्हटलं की जर शेतकऱ्यांच्या मागण्या नाही झाला तर सगळे शेतकरी राज्य सोडून जातील. शेतकरी काय म्हणलं नेते म्हणलं नेते सोडून जातील हां शेतकरी काय सोडून जाते वावरे का त्या नेत्याला द्यायचे काम शेतकरी काय येडे भोगाचंच काम झालं निर्णायक होणार निर्णायक नाही असला लढा फिरून कुणी बघितलाच नसं देशाने नाही फिशाने नाही ना कुणी नाही इतका मागण्या आहेत ना त्याच्यावर अंमलच होणार नेता पुन्हा महाराष्ट्रात दिसणारच नाही फिरताना आणि सभा नाही फाबा नाही निवडणूक नाही फेवडणूक नाही वेळ आली तर महाराष्ट्राच्या बाहेर सगळ्या नेत्याला जावं लागेल सगळ्या नेत्याला टोटल हां एवढा त्याचा सगळं पेटून जाईल महाराष्ट्र हे सरकारला बी माहिती आहे मागण्यांसाठी पेटूनचा वेगळा अर्थ नाही हे लोक सरकारला माहिती आहे आणि जनतेला पण माहिती आहे एकदा जर मग आपण उतरलो तर एकदा जर म्हणलो ना तसं करू शकतो आणि सरकारला चांगलं माहिती आहे हे होऊ शकतं आपल्याला महाराष्ट्रात राहायची पंचायत होऊ शकते हे विरोधकाला माहिती आहे सत्ताधाऱ्याला माहिती होऊ शकतं आणि आपण करू शकतो शेतकऱ्यासाठी करू शकतो शेतकऱ्याला 200-500 वर्षात जो न्याय मिळाला नाही ना
पहिल्यांदा एक कचऱ्यात मिळू शकतो. फक्त घरातून मला 1 ते 2 माणसं कायम द्यायचे आंदोलनात आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या संघटनेने एकत्र यायचं. सोन्याचा धूर निघाला पाहिजे शेतकऱ्याची, सोन्याचा धूर. निश्चितपणे या ठिकाणी बघितलं जवळपास अर्धा पाऊण तास मनोज जरांगे पाटील यांनी आपले सगळे मुद्दे या ठिकाणी मांडले. महत्त्वाचं असं आहे की गेल्या अनेक दशकं शेतकऱ्यांना जो न्याय नाही भेटला तो न्याय मिळवून देण्यासाठी एक मोठा निर्णायक लढा उभा करण्याचा ते या ठिकाणी मानस त्यांनी केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या समूळ सगळ्या समस्या नष्ट करण्याची या ठिकाणी त्यांनी विश्वास दाखवला. दुसऱ्या बाजूने पॉलिटिकल बोलताना राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबद्दल त्यांनी मिश्किल टिप्पणीसुद्धा या ठिकाणी केलेली आहे. एकंदरीतच येणाऱ्या काळामध्ये बऱ्याच घडामोडींच्या हालचाली सुरू होतील. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.